ओडिशामध्ये जगन्नाथपुरी रथयात्रा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत असतो आणि त्याचेच प्रतिरूप म्हणून नाशिकच्या श्री पंचमुखी हनुमान मंदिराचे पुजारी आयोजक भक्ती चरणदास महाराज यांनी गेल्या 3 वर्षांपासून नाशिक शहरामध्ये जगन्नाथ रथयात्रा सुरू केली आहे। हा रथयात्रेला 3 वर्ष पूर्ण होत असून तिसऱ्या वर्षी नागपूरचे भोसले घराण्याचे मुधोजी राजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या रथयात्रेचे आयोजन करण्यात आले होते। या जगन्नाथपुरी रथयात्रेची सुरुवात नागपूर येथील भोसले घराण्याचे मुधोजीराजे भोसले यांनी केली। ही जगन्नाथपुरी रथयात्रा नाशिकमधील पंचमुखी हनुमान मंदिरापासून सुरू होऊन गणेशवाडी अशोक स्तंभ रविवार कारंजा तसेच पंचवटी परिसरातून पुन्हा पंचमुखी हनुमान मंदिर आडगाव नाका येथे या रथयात्रेचा समारंभ होणार आहे। या रथयात्रेमध्ये आयोजक भक्ती चरणदास महाराज, महंत कैलासनंद सरस्वती, डॉक्टर विलास पांगरकर, मनपा आयुक्त मनीषा खत्री, आमदार पंकज भुजबळ, माजी आमदार वसंत गीते, माजी आमदार बाळासाहेब सानप, माजी महापौर विनायक पांडे, माजी महापौर दशरथ पाटील, शिवसेना नेते सुनील बागुल, बाळासाहेब पाठक, धनंजय बेळे, गणेश प्रीते, प्रदीप बिलोरे, विजय काकडे, परमेश्वर नलावडे, ज्ञानेश्वर थोरात, श्याम भडावणे, मिलिंद गायकवाड, विजय ननावरे, अतुल पांगरकर, विष्णू पांगरकर, छाया पांगरकर, केतन जगताप तसेच जगन्नाथ रथयात्रा उत्सव समितीचे सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते। अमर सोळंके, BBS न्यूज, नाशिक।